हाय, गुड इव्हनिंग. आजचा दिवस तिसरा स्कूल कनेक्ट इंडियाच्या मार्केटिंगचा. आज ज्याला सकाळी मी मार्केटिंगला बाहेर पडलो त्याला बेसिकली कुणाला भेटायचं आहे, काय भेटायचं आहे हे ॲज युजल डिसाइडेड नव्हतं. मग आजचा एक्सपिरियन्स काय आहे तो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठीच हा व्हिडिओ करतो. बेसिकली आज मी 2 शाळांना भेटलो आणि दोन्ही शाळांचा एक रिपोर्ट चांगला होता. ठीक आहे. पहिला मी जे भेटलो ते आहे कृष्णा गार्डन आणि दुसरं आहे शिवार इंटरनॅशनल स्कूल. ठीक आहे. मग कृष्णा गार्डनच्या मॅडमांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. तिने मला काय म्हणायचं ते ऐकून घेतलं. जेवढे काही रेफरन्सेस तयार होतील हे तिने विचार करून बघितले, मला सपोर्ट करतो म्हणून सांगितले. ह्या सगळ्या गोष्टी तिने माझ्यासाठी केल्या. ओके. जेवढं चांगल्या पद्धतीनं त्यांना ऐकून घेता येत होतं तेवढ्या चांगल्या पद्धतीने तिने ऐकून घेतलं. कारण आत्तापर्यंत जिथंपर्यंत मला माहीत आहे की एवढं डेडिकेटेडली ऐकण्यासारखं कोण ऐकत नाही. तर मग कृष्णा गार्डन मॅडमांचं थँक्यू. ठीक आहे. शिवार इंटरनॅशनल स्कूलला ज्याला मी गेलो त्याला तिथले जे सर होते त्यांना असं वाटत होतं की म्हणजे मी त्यांच्याकडनं त्यांचं पेमेंट राहिलेलं आमच्याकडे. ॲक्च्युली ते पेमेंट मागायला गेले पण ॲक्च्युली तो रिझन नव्हताच. रिझन हे होतं की मला नवीन जे काही तुमच्या इथे कम्प्युटर टीचर किंवा जे काही आले असेल त्यांना मला डेमो दाखवायचं होतं जेणेकरून मला काही रेफरन्सेस जनरेट होतील. पण तिथं गेल्यावरती मला हे लक्षात आलं की तो स्टाफला बेसिकली इंटरेस्टच नाही आहे. म्हणजे मी ज्या वेळेला शाळेमध्ये फिराले ना त्यामुळे मला हे वाटते की ही लोकं मजबुरीमध्ये काम करालेत का कुणास ठाऊक, पण ह्यांच्यावरती ट्रेमेंडस प्रेशर आहे. हे जी लोकं काम करालेत मनाच्या विरुद्ध काम करालेत असंच नेहमी मला वाटत राहते. त्यामुळं तिथं गेल्यावरती देखील तोच एक्सपिरियन्स होता माझा की आता अरे म्हणजे त्या मॅडम प्रेशरमध्ये होत्या. त्यांना आता त्यांच्या चेहऱ्यावरती असा प्रश्न वाटत होता की हा आता काय सांगतो आहे, आपल्याला येईल किंवा नाही, अशा बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तरं त्यावरती होते. त्याच्यासोबतच त्या मॅडमचं जे काही क्वालिफिकेशन होतं ते होतं BCA आणि त्यासोबत आणखीन एक मॅडम होत्या जे की यंगस्टर होती जी की सेकंड इयर BAला आहे. ठीक आहे. आता मला सांगा बघूया, हा ॲक्च्युली बेसिकली मी स्वतःसाठीचाच व्हिडिओ आहे. मला हे सांगा की अशी लोकं कशी परी कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या म्हणजे कम्प्युटर विद्यार्थ्यांना शिकवू शकतात आर्ट्सवाले. निदान ॲटलिस्ट क्वालिफिकेशन डिप्लोमा किंवा BCA हे तर एक्सपेक्टेड असेल पाहिजे. आणि म्हणजे तेवढं येणं तर स्वाभाविक एक्सपेक्टेड असेल पाहिजे. कारण त्या शाळेची फी 28,000 फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि त्याच्यानंतरनं 35,000पर्यंत त्यांची फी आहे. मग एवढे जर पालक जर फी देत असतील तर पालकांना काय वाटते की आपण एवढी जादा फी देतो याचा अर्थ तिथला जो काही स्टाफ असणार आहे तो क्वालिफाईड असेल. पण तसं अजिबात नाही आहे माझ्या मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे आपण जादा फीज देतो याचा अर्थ तिथं चांगला स्टाफ आहे हे आपण ॲझम्पशन करतो आहे. पण ॲक्च्युली तिथं चांगला स्टाफ आहे किंवा नाही हे आपल्याला माहीतच नाही आहे. लक्षात येते तुमच्या, म्हणजे ते आपल्याला माहीतच नाही आहे की तिथं कसला स्टाफ आहे. मग याच्या पुढं मग मला त्यातून काय कळलं की मी माझ्या मुलग्याला जे शिकवतो आहे ते चांगली गोष्ट आहे. मग आपल्या कंपनीसाठी आजचं लर्निंग काय होतं तर जाणे, डेमो दाखवणे. आपल्या हातात काय आहे तर जास्तीच आपण तिथं जाऊ शकतो आणि आपण त्यांना डेमो दाखवू शकतो. हेच आपल्या हातामध्ये जास्तीच आहे. तिने घ्यायला पाहिजे, तिने आपल्याला रेफरन्स जनरेट करून द्यायला पाहिजे. ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीवरती आपल्या कुठल्याही पद्धतीनं आपला कंट्रोलच नाही आहे. त्यामुळे ज्या वेळेला याच्या पुढं मार्केटिंगला जाशील त्याला एकच गोष्ट लक्षात ठेव की अपेक्षा ठेवून जायचं नाही. अजिबात म्हणजे अजिबात अपेक्षा ठेवून जायचं नाही. फक्त जायचं, तिथं बसायचं, त्यांना चांगलं प्रेझेंटेशन द्यायचं, आपला रोल जेवढा चांगला करता येते तेवढं करायचं, बाकीचं जे होईल ते होईल. कारण अपेक्षा ठेवून जेव्हा आपण जातो त्याला आपले कामं होत नाहीत हे मला माहिती आहे. त्यामुळं याच्या पुढं आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या अपेक्षा न ठेवता मार्केटिंगला बाहेर पडायचं आहे. आणि आपल्याला किती दिवस हे मार्केटिंग करायचं हे आपण अगोदरच ठरवलं आहे, 100 डेज. त्यामुळे ह्या 100 डेजमध्ये दुपारच्या वेळेला देखील आपल्याला मार्केटिंग करायचंच आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. फक्त हे 3 दिवस मी करू शकलो नाही कारण कोणाला भेटायला डायरेक्टली जाऊन अपॉइंटमेंट मिळतच नाही तिथं. ठीक आहे. तर मग पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यायला लागेल, मग काही गोष्टी करायला लागतील आणि मगच आपल्याला तिथं जाऊन त्यांना व्हिजिट करता येते, ही गोष्ट लक्षात घे.
त्यामुळं लोक आपल्याला प्रश्न विचारतील, त्या प्रश्नांचं आपल्याला त्यांना समाधानकारक उत्तर द्यायचं आहे. एक्झॅक्टली काय उत्तर द्यायचं आहे हे आपल्याला त्यावेळेला जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीवरती आपल्याला डिपेंडंट ठेवायचं आहे की आपल्याला काय बोलायचं आहे आणि काय नाही. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की कधीही बोलताना समोरच्याला आपण खुळ्यात काढवलं आहे ह्या पद्धतीनं आपल्याला बोलायचं नाही आहे. आपल्याला त्यांना रिस्पेक्ट देऊन बोलायचं आहे, कारण प्रत्येक माणूस त्याच्या कृतीनुसार त्याला जेवढा त्या क्षेत्रातला एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार तो अंदाज बांधेल आणि आपल्याला प्रश्न विचारेल. तो आपल्याला प्रश्न विचारेल कारण त्याला आपण त्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो असं अपेक्षित आहे, म्हणूनच तो प्रश्न आपल्याला विचारतो. त्यामुळं कस्टमरनं आपल्याला प्रश्न विचारला, खूप जादा प्रश्न विचारला, आपल्याला खूप जादा टायमिंग घेतला, याच्यासाठी त्याचा त्याग किंवा त्याचा तिटकारा, ज्याला मराठीमध्ये तिटकारा म्हणतात, तिटकारा करायचा नाही. अगदी योग्यरित्या आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं. पण मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय कळलं माहिती आहे काय, की मागच्या वेळेला ज्यावेळेला मी बाहेर पडलेलो त्यावेळेला मला असणारा रिस्पॉन्स आणि आत्ता असणाऱ्या रिस्पॉन्समध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि ह्यावेळेला प्रत्येक व्यक्ती ज्याला मी हे प्रेझेंटेशन दाखवतो तो मला सपोर्ट करायला तयार आहे. लक्षात आलं. प्रत्येक व्यक्तीकडून पॉझिटिव्ह नोटवरती मला रिप्लाय मिळाला की हां सर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. हा सपोर्ट मिळणंच माझ्यासाठी गरजेचं होतं. आणि मला आशा आहे आणि मला याला 100% खात्री पण वाटतं की आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल. त्यामुळं डेली ज्या पद्धतीनं आता नोट्स काढायलाच त्या पद्धतीनं तर नोट्स आपल्याला काढायचेच आहेत. भलेही आपण ह्या नंतरनं गोष्टी बघू अगर न बघू, पण डेली एक्सपिरियन्सेस आपण ज्या वेळेला डॉक्युमेंट करायला शिकू त्याला आपल्याला एक सवय लागेल की आपल्याला कशा पद्धतीने स्क्रीनवरती बोलायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा मनामध्ये संकोच न बाळगता स्वतःसोबत डेली ॲटलिस्ट 7 मिनटं ते 10 मिनटं बोलत जा. ज्या पद्धतीचे व्हिडिओ होतील त्या पद्धतीचे होऊ देत, कारण हे आपण जगासोबत शेअर करण्यासाठी करतच नाही आहे. हे आपण फक्त आणि फक्त स्वतःसोबत इंटरॅक्ट करण्यासाठी करतो. त्यामुळं ऑल द व्हेरी बेस्ट. याला हे आपलं प्रोडक्ट सक्सेसफुल होईल आणि ऑल द व्हेरी बेस्ट अँड वन्स अगेन हॅव अ ग्रेट डे. थँक्यू व्हेरी मच.